नाशिकच्या तपोवन मैदानात होत आहेत आणि आपण बघू शकतो जिल्ह्याभरातून बसेसवरती बहिणींना या ठिकाणी आणण्यात आलेले आहे. इथं पोहोचले आहेत, अनेक बहिणी जिल्ह्याभरातून पोहोचलेले आहेत. आता त्यांच्या स्वागतासाठी मंत्री दादा भुसे सह कार्यकर्ते देखील या ठिकाणी पोहोचले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा या ठिकाणी होत आहेत. दादा, काय सांगाल, एक महिला सक्षमीकरण अभियान आणि जिल्ह्याभरातून किती महिला आल्यात, काय सांगाल? महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या सरकारने महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजना संपन्न केलेल्या आहेत. त्याचे प्रत्यक्ष लाभही महिला त्या ठिकाणी त्यांना मिळत आहेत आणि या सर्व योजनांचा मंदिराचा एक कळस त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या बहिणींनी अतिशय उत्स्फूर्तपणे या योजनेचं स्वागत त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपण पाहतो की जे मेळावे संपन्न होत आहेत अतिशय उत्स्फूर्तपणे या आमच्या लाडक्या बहिणी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना आशीर्वाद देण्याच्यासाठी येत आहेत. जिल्ह्याभरातून मोठ्या बसेस बहिणींच्या भरून येत आहेत आणि आपण देखील स्वागत करायला आहोत. बहिणींच्या आनंदावर चेहऱ्यावर आनंद देखील आता दिसतोय. काय सांगाल, कुठे किती या योजनेवर पडसाद विरोधकांनी देखील उपस्थित केलेले आहेत की काय त्याचे परिणाम पुढे दिसतील आणि काय परिस्थिती आहे? बघा, हा राजकारणाचा विषय नाही, एका आत्मीयतेचा विषय आहे. म्हटलं तर 1500 रुपये खूप मोठी रक्कम नाही, परंतु म्हटलं तर त्या 1500 रुपयांना खूप महत्त्व पण आहे. ग्रामीण भागातल्या आमच्या ज्या भगिनी आहेत स्वतःच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करीत असताना, चरितार्थ चालवत असताना त्या ठिकाणी हे 1500 रुपये त्यांच्या कुटुंबाला अतिशय मदतीचे ठरणार आहेत. मग लहान बाळांचं शिक्षणाचा विषय असेल, त्यांना काही खाऊ घेऊन द्यायचा विषय असेल, आईवडिलांचे सासू सासऱ्यांचं औषध पाणीचा विषय असेल, कुटुंबाच्या सुखदुःखामध्ये ही रक्कम त्या ठिकाणी त्यांना कामात येणार आहे. आणि उदंड आशीर्वाद या सर्व बहिणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना देत आहेत. बहिणीसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना या ठिकाणी कार्यान्वित झालेली आहे, परंतु आपण बघू शकतो अनेक महिलांना लाभ देखील झालेला आहे आणि NPCI मॅपिंग आणि बँकिंगच्या काही व्यवस्थेमुळे अनेक महिला आणि भगिनी वंचित देखील आहेत. त्या यंत्रणेसाठी काय सांगा? अनेक महिलांना लाभ अजून भेटले नाही NPCI मॅपिंग बँकिंगच्या काही गोंधळामुळे. नाही, बघा, जेव्हा त्या बहिणीच्या खात्यावर आपल्याला हा पैसा वर्ग करायचा आहे तो त्या लाभार्थ्याच्याच खात्यावर गेला पाहिजे, कुठं मिसिंग होऊ नये. आपल्याला आठवत असेल की भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी साहेब बोलले होते की जेव्हा केंद्र सरकारच्या माध्यमातून 100 रुपये पाठवले जातात तर फक्त 10 ते 15 रुपये लाभार्थ्यापर्यंत पोचतात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून करोडो अकाउंट प्रत्येक व्यक्तीचे उघडले गेले आणि त्या अकाउंटवर थेट हा पैसा जाणार आहे. आणि म्हणून त्या पर्टिक्युलर त्या लाभार्थ्यालाच तो पैसा मिळाला पाहिजे. यासाठी जे काही टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर करत त्या बहिणींच्या खात्यावर हा पैसा जातो आहे. तर त्याच्यासाठी ही जी काही तांत्रिक प्रणाली आहे ती तर त्या माध्यमातून आपल्याला जावंच लागणार आहे की जेणेकरून याचं कुठे मिसिंग होऊ नये. धन्यवाद. एकंदर लाडक्या बहिणींच्या स्वागतासाठी मंत्री दादा भुसे पोहोचून देखील आता त्यांना थेट कार्यक्रमस्थळी घेऊन जात आहेत. मनोहर शेवाळे, TN मराठी, मालेगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.